नमस्कार, मी डॉक्टर अनंत तांबट। आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये HPV वॅक्सीन जो सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे तो टाळण्यासाठी म्हणून जो व्हिडिओ आपण बघितलात त्याच्याविषयी मला अजून काही 2-3 इनपुट्स द्यावेसे वाटतात म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे मित्रांनो। तर असं आहे, जर मी मागच्या वेळेस सांगितलं असेल की तुम्हाला HPV वॅक्सिनेशनसाठी 10 ते 14 किंवा 15 आणि 15 ते 45 अशा ज्या मुली आणि स्त्रिया आहेत यांच्यासाठी 10 ते 14 मध्ये 2 डोस आणि 15 ते 45 मध्ये 3 डोस असे HPV वॅक्सिन सध्या उपलब्ध आहेत। पण याचाच अर्थ फक्त हा स्त्रियांसाठी पुरतं वॅक्सिनेशन आहे का? तर तसं नाहीये। इनफॅक्ट आम्ही असं सजेस्ट करू शकतो की जे मुलं वयात आलेली आहेत ते अशीच 15च्या आसपास आहेत किंवा त्यांचं पुढचं आयुष्य जरी गेलेलं असेल 25शीत असतील 30शीत असतील अशांना सुद्धा HPVचं वॅक्सिनेशन हे घेणं कंपल्सरी जरी नसलं तरी ते एक उपलब्ध आहे आणि ते एक ऑप्शन म्हणून आहे। तर त्यांनी हे ऑप्शन सुद्धा स्वीकारावं जेणेकरून त्यांनी जर HPV वॅक्सिनेशन घेतलं तर त्यांच्या मार्फत जे HPV व्हायरसचा स्प्रेड होतो ते सुद्धा टाळला जाईल आणि स्त्रियांचं सर्व्हायकल कॅन्सर हे कमीत कमी इन्सिडन्समध्ये आणि ते टाळण्यासाठी म्हणून खूप खूप मदत होईल। तर माझी सगळ्या मुलांना किंवा पुरुषांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा सर्व HPVचं वॅक्सिनेशन घेण्याचा जरूर विचार करावा। धन्यवाद।